मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे कमळीची आई ही रस्त्याने चाललेली असते आणि तिला नयनताराचे शब्द आठवतात. तुमच्यासारख्या बायका आणि मुलींना ना मी चांगलंच ओळखू नये. त्यावेळी मग लगेचच सरिता म्हणाली होती की अहो काय बोलताय तुम्ही, माझी कमळी पण चांगल्याच घरातली पोरगी आहे. त्यावेळी लगेचच नयनतारा सरूला म्हणाली होती हो का, मग सांग ना तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे. सरिता, साधना, बोल ना काय आहे तुझ्या नवऱ्याचं नाव. कमळी सांग काय आहे तुझ्या वडिलांचं नाव, आहे माहीत नाही ना, मग मला नका शिकू. आणि ती तिकडनं ऋषीला घेऊन गेली होती. त्यानंतर आता इकडे कमळीची आई सरू खालीच बसते. त्यावेळी कमळी तिकडे येते आणि म्हणते आई अगं तू रडू नगस की, सावर स्वतःला. त्याबरोबर ती म्हणते कमळे मला माफ कर कमळे, आज पावतर मी तुला अगदी हिऱ्यासारखं मोत्यासारखं जपलं, मी तुला लई मनापासून चांगलं सांभाळलं बघ. पण आज मला कळालं आहे की मी ना लई नालायक आई आहे, मी नाही गं चांगली आहे. त्यावेळी कमळी म्हणते आई अगं काय बोलतेस तू आणि कुणासाठी, अगं कोणीतरी आलं काय आणि बडबडून गेलं काय म्हणून तू काही पण विचार करशील काय. आहे अगं माझ्यासाठी तू जगातली सगळ्यात भारी आई आहेस, कळलं काय तुला. आणि आज पाहू तर म्या तुला कवा बी कुठला बी प्रश्न विचारला नाही, कारण मला कधी तशी गरजच भासली नाही. कारण मला ठाव आहे माझी आहे माझ्यासाठी किती आहे ना काय काय करू शकते ते. अगं या गावकऱ्यांचं बोलणं तू मनावर नको घेऊस, किंवा त्या कुणी येऊन तुला काही बोलून गेलं त्यांचंसुद्धा मनावर घेऊ नकस. अगं माझी आई आहेस तू, मला ठाव आहे की माझी आई कशी आहे आणि काय आहे ते. लोक बोलली म्हणून मला काय बी फरक पडत नाही. तू उठ बरं, उठ चल घरी. आणि मग आता लगेचच इकडे कमळी आईला घरी घेऊन जाऊ लागते. निंगी तिला मदत करते. तर दुसऱ्या बाजूला ऋषी नयनताराला म्हणत असतो आई तू आज जे काही वागली आहेस ना ते खूप चुकीचं वागली आहेस. तू तिकडे जाऊन कमळीचा अपमान केला आहेस. आई मी तुझ्याशी बोलतोय. नयनतारा ही ऋषीला रिस्पॉन्स करत नसते. ऋषी म्हणतो आई, त्याबरोबर ती म्हणत असते ऋषी गप्प बस. हे बघ आत्ता सध्या तरी आहे ना तुझ्या डोळ्यावर त्या मुलीच्या प्रेमाची आंधळी पट्टी बांधलेली आहे. त्यामुळे तुला काय बरोबर काय चूक काय सत्य काय असत्य काहीच कळत नाही आहे आणि काही दिसतही नाही आहे. पण लवकरच तुला बरोबर काय आणि चूक काय त्यातला फरक समजायला लागेल. तर दुसऱ्या बाजूला अनिकाने तिच्या आजीला फोन केलेला असतो आणि आता अनिका ही तिच्या आजीला सांगत असते ग्रॅनी 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 आय वॉज इन व्हेरी हॅपी. त्यावरती म्हणते अगं पण झालंय काय अनिका. त्यावर अनिका म्हणत असते ग्रॅनी अगं काय सांगू तुला, इकडे तारा आंटी आल्या होत्या आणि त्यांनी त्या कमळीला आणि तिच्या आईला खूप सुनावलं. त्यावेळी मग आता ती सांगू लागते की कमळीच्या आईला विचारलं की तुझ्या नवऱ्याचं नाव काय. मग कमळीच्या आई निरुत्तर झाली. मग त्यानंतर कमळीला ऋषी म्हणत होता की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावरच प्रेम आहे, तू चल माझ्याबरोबर. त्यावेळी कमळीने ऋषीचा हात स्वतःच्या हातातून सोडवला आणि सांगितलं की तुमच्या आई जेव्हा मला स्वतःहून मनापासून मानानं स्वीकारतील त्या दिवशी मी स्वतः तुमचा हात धरून तुमच्या घरला येईन. पण आज तुमच्या आईनं माझ्या आईचा अपमान केला आहे त्यामुळं मी कुठं बी येणार नाही. आणि त्यानंतर मग ऋषी हा त्याच्या आईबरोबर निघून गेला. नयनताराने त्याला खेचत नेला. तर आता हे सगळं ऐकून आता आजी म्हणते वा 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 वा, हे सगळं तर एकदम एकच नंबर झालं आहे की गं. त्यावेळी मग आता लगेचच इकडे ती म्हणू लागते ग्रॅनी अगं हे तर सगळं आत्तापुरतंच झालं ना, पण या सगळ्यावरती काहीतरी परमनंट सोल्युशनसुद्धा असायला हवं की नको. ग्रॅनी अगं आज ऋषीला त्याच्या मॉमने नेलं, पण उद्या पुन्हा तो इकडे आला तर त्या गावछापकडे. त्यावर मग लगेचच आता तिला तिची आजी सांगते की असं काही होणार नाही. काही गोष्टींवरती ना परमनंट इलाज करायचा असतो. तू कशाला काळजी करतेस, तुझी आजी आहे ना, तू अगदी निश्चिंत निवांत राहा. त्यानंतर मग ती विचार करू लागते की आता मला लवकरच काहीतरी करावं लागेल. आता ती कमळी सगळ्या बाजूंनी एकटी पडली, तोपर्यंतच मला काहीतरी डाव साधायला हवा. मग आता लगेचच ती तिच्या एका माणसाला फोन करते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता त्या कमळीच्या गावी जायचं. त्यानंतर मग ती तिच्या माणसांना सर्व प्लॅन व्यवस्थित समजावून सांगते आणि म्हणते की हे अगदी असंच्या असंच घडलं पाहिजे, कळलं का. तर दुसऱ्या बाजूला अन्नपूर्णा मॅडम या शांत गपचूप बसलेल्या असतात. इतक्यात तिकडे राजन येतो. राजन विचारतो काय झालं आई, तू अशी गप्प का बसली आहेस. त्यावर त्या म्हणतात की नाही रे काही नाही. राजन म्हणतो आई तुझे डोळेच सांगतायत झालं आहे काहीतरी, काय झालं आहे सांग ना गं. त्यावेळी मग अन्नपूर्णा मॅडम म्हणतात काही नाही रे, आज ना मन खूपच जास्त अस्वस्थ वाटतं आहे, खूप जास्त बेचैन वाटतं आहे. असं वाटतं आहे की कुठेतरी आपल्या माणसाबरोबर काहीतरी चुकीचं घडतं आहे, काहीतरी आज वाईट होतं आहे असं मनातून आतून जाणवतं आहे, पण ते काय हे कळतच नाही आहे.
त्यावर मग राजन म्हणतो, आई अगं असं काहीही नाही आहे, सध्या बाबांची तब्येत ही अशी झाली आहे ना, त्यामुळे फक्त तुझं मन तुला असं सांगतंय, पण तू काळजी करू नकोस. त्यावर ती म्हणते, नाही रे, मला असं नाही वाटत आहे, नक्कीच काहीतरी गफलत आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. कमळी ठीक असेल ना रे, कमळीला ना मला भेटावंसं वाटतं आहे, तिला मला बघावंसं वाटतं आहे रे. त्याबरोबर आता मग लगेचच राजन म्हणू लागतो, आई अगं काय बोलतेस तू, कमळी व्यवस्थितच असेल की. अगं कमळी आता सध्या तिच्या आईबरोबर, तिच्या माणसांबरोबर तिच्या गावी आहे. त्यावर मग अन्नपूर्णा मॅडम म्हणतात, हो रे, मला सगळं मान्य आहे राजन, पण तरीही मला ना सतत कमळीची काळजी वाटतच असते रे. मी एकदा का माझ्या डोळ्यांनी तिला डोळे भरून पाहिलं ना की मग मला बरं वाटेल. मी काय म्हणते, तुझे बाबा बरे आहेत असं आपल्याला उद्याच्या टेस्टनंतर डॉक्टरने सांगितलं, तर मग आपण कमळीला बघायला जायचं का तिच्या गावी. त्याबरोबर मग लगेचच राजन म्हणतो, ठीक आहे आई, तुला जर वाटत असेल तर आपण जाऊ. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता कमळीच्या दारात जी अनिकाच्या आजीची माणसं असतात ती गावकऱ्यांबरोबर आलेली असतात आणि ती म्हणत असतात की ह्या असल्या घाणीला, ह्या असल्या किडीला ना आपण गावात राहूच द्यायला नको. हिचा नवरा कोण, ह्या पोरीचा बाप कोण हे यांना कुणाला माहीत नाही आहे. हिच्या तोंडाला ना काळं पासलं पाहिजे, चिखल लावला पाहिजे. त्याबरोबर मग आता लगेचच कमळी बोलते, काय बोलायला आहे, तुम्हाला कळालं आहे काय. मग बंड्यासुद्धा म्हणू लागतो की ग बसा, उगाचच्या उगाच काहीतरी बरळू नका. निंगीसुद्धा म्हणते की निघा चला इकडनं. त्याबरोबर एक माणूस म्हणतो, तुम्ही चिरकुटानो ग बसा. आणि तो आता बादलीतलं पाणी चिखलात ओततो आणि कमळीच्या आईच्या म्हणजे सरूच्या चेहऱ्यावर तो चिखल लावायला जातो. त्यावेळी कमळी त्याचा हात पकडते आणि इतकं घट्ट पकडते की त्याचा हातच दुखायला लागतो. त्यानंतर कमळी त्याचा हात तसाच खाली झटकते आणि म्हणते, लायकीत राहायचा, लायकीत. माझ्या आईच्या चेहऱ्याला काळ फासणार तुम्ही, कोण आहे तुम्ही, काय लायकी आहे तुमची, कुठनं आलाय हां, आणि तुम्हाला काय घेणं दिलं रे माझ्या आईशी. माझ्या आईच्या चारित्र्यावर बोलण्याचा हक्क तुम्हासनी समजासनी कुणी दिला. तुमच्यापैकी इथं एकात तरी धम्मत हाय का, एकल्या पोरीला एकल्या बाईनं सांभाळून दाखवण्याची हां. आणि एवढ्या वर्षानंतर आज पडतोय भाई तुम्हासनी ह्यो प्रश्न. एवढी वर्ष आमचे आबा होते तेव्हा तुम्हासनी कुणाला ह्यो प्रश्न पडला नाही, माझा बा कोण, माझ्या आईचा नवरा कोण हां. तेव्हा बी मला माझ्या बाचं नाव माहीत नव्हतंच आणि आत्ता बी नाहीच आहे, समजलं ना. आणि ह्यात काय मला माझी लाज बीज वाटत नाही, कळलं. एवढी वर्ष तुम्हासनी गप्प राहावं लागलं कारण आमचा आबा आमच्या आईच्या पाठीशी डोंगरावानी ठामपणे उभं होतं म्हणून. पण आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, जरी आमचा आबा नसलं की नाही तरी त्यांची ही नात तिथं पाय रोवून खंबीरपणे तिच्या आईच्या मागं उभी आहे. त्यामुळं म्या जितके असे परते माझ्या आईला कशाचा बी त्रास म्या होऊ द्यायची नाही, समजलं ना. जो माझ्या आईच्या वाकड्यात जायला येईल की नाही त्यानं समजून जा, ही कमळी त्याचं काय करेल ते. मला माझ्या बाचं नाव नाही माहिती. काय करणार आहे तुम्ही सांगा की, काय करणार आहे. लक्षात ठेवायचा, तुम्ही हे समजा जे काय वागायला आहे ना ते लई चुकीचं आहे. एकली बाई बघितली म्हणून काय लगेचच्या लगेच तिला त्रास द्यायला आलात काय हां, तिला दबवायला आलात, नमवायला आलात. पण आता ध्यानात ठेवायचं, मी माझ्या आईबरोबर उभी आहे, त्यामुळं माझ्या आईच्या नादी कुणी लागायचं नाही. त्याबरोबर आता तिथे एक मावशीसुद्धा पुढे सरसावतात आणि म्हणतात, काय रे एकली बाई बघितली आणि आलात होय, चला निघा का हानू चपलीनं. त्याबरोबर ते लोक निघतात आणि मग आता लगेचच ही गोष्ट अनिकाच्या आजीला कॉल करून सांगतात की सगळं सुरळीत सुरू होतं पण ती कमळीमध्ये आली. मग अनिकाची आजी म्हणते की आता एक घाव दोन तुकडे करण्याची वेळ आलेली आहे, आता जे मी सांगते ते करा. आणि मग आता आजी पुढचा तिचा जो काही प्लॅन असतो तो त्या माणसांना समजवून सांगते आणि ती माणसंसुद्धा तयार होतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे गावातली जी लोक त्या माणसांच्या नादी लागलेली असतात, त्यांच्यामुळे इन्फ्लुएन्स झालेली असतात, ती कमळीला म्हणतात, कमळे आम्हाला माफ कर, आमचं चुकलं. अगं आम्ही त्या लोकांच्या बोलण्यात त्यांच्या बहिकाव्यात आलो आणि आम्ही नको ते तुझ्या आईला बोललो, माफ करा आम्हासनी. त्याबरोबर गावातली जी मोठी माणसं असतात ती म्हणतात, कमळे काय बी काळजी करू नकस, आम्ही समजे आहोत तुझ्या पाठीशी, तू निश्चिंत राहा, निवांत राहा. त्यानंतर रात्र झालेली असते. आता कमळी निवांत झोपलेली असते, पण आता तिची आई मात्र इकडे बाहेर एकटीच बसलेली असते. आणि आता आईला नयनताराचं बोलणं आठवतं, तुमच्यासारख्या बायका आणि तुमच्यासारख्या मुली काय आणि कसल्या लायकीच्या असतात ना ते मी बरोबर ओळखून आहे. त्यावेळी मग आता त्यानंतर पुढे कमळीच्या आईला आठवतं की कशा पद्धतीने तिचं आणि कमळीच्या बाबांचं लग्न झालं, तेव्हा कमळीचा जन्म झालेला होता, कमळी त्यांची किती लाडाची होती ते सगळं तिला आठवतं. आणि मग ती म्हणत असते की नाही काय बी झालं तरी म्या माझं तोंड नाही उघडणार.
त्या भल्या माणसाची या समद्यात काय बी चूक नाही. त्यामुळं त्यांच्या नावासनी बट्टा लागल, त्यांचं आयुष्य खराब होईल असं मॅ काय बी नाही करणार. कमळे, मॅ तुझी गुन्हेगार आहे, मी कायमच राहीन. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर सांगतात की आता तुमच्या वडिलांची तब्येत ही व्यवस्थित आहे आणि आता ते लवकर बरे होण्याचे चान्सेसही आहेत. त्याबरोबर मग आता लगेचच त्या ठिकाणी अनिकाची आजी आलेली असते. अनिकाची आजी म्हणते, खरंच डॉक्टर, माझा दादा पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊ शकतो का? म्हणजे अगदी पूर्वी इतका नाही, पण कमीत कमी थोडाफार तरी पूर्वीसारखा, म्हणजे हातपाय वगैरे हलवू शकतो असं वाटतंय का तुम्हाला? त्यावेळी मग डॉक्टर म्हणतात की एकदम पूर्वीसारखा होईल असं नाही सांगता येणार. जोवर रिपोर्ट्स येत नाही तोवर मला काही निष्कर्ष सांगता येणार नाही. रिपोर्ट आल्यावर कळेल आपल्याला. पण कधीकधी काही कंडिशनमध्ये पेशंट एकदम पटकन बरे होतात, तर कधीकधी पेशंटना वेळ लागतो थोडा बरा व्हायला. तर आजी आता इकडे मनातल्या मनात म्हणते की काहीही झालं तरी हा म्हातारडा लवकर बरा होता कामा नये, नाहीतर हा अख्ख्या जगाला ओरडून सांगायचा की ती कमळीच या घरची मोठी थोरली नात आहे. त्याआधी मला त्या कमळीचा खेळ संपवला पाहिजे. त्यावेळी लगेचच आता इकडे अन्नपूर्णा मॅडम अनिकाच्या आजीला विचारतात, काय बघतेस गं? त्यावरती म्हणते, काही नाही गं वहिनी, दादाकडे बघते, त्याला बघून खूप वाईट वाटतं. त्यावरती म्हणते, तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे, मी आहे ना, तू निघ. तर दुसऱ्या बाजूला निंगी कमळीला सत्काराला घेऊन जायला आलेली असते. कमळी म्हणते, मला कुठं नाही यायचं सत्काराला वगैरे. काल काय झालं ते बघितलंच नव्हं, ज्या लोकांनी माझ्या आईचा एवढा अपमान केला, मी त्यांच्याकडनं सत्कार करून घेऊ आहे. त्यावर मग ती तिला सांगते की अगं कमळे, तू तो विचार कशाला करायलास? हे यश तुझं आहे आणि म्हणून तुझं आनंद सोहळा करायलात नवं, आणि कालच्यासारखं काय बी नाही होणार, आणि काय झालं तर मी आहे की तुझ्याबरोबर. त्यावेळी मग लगेचच निंगी कमळीच्या आईला म्हणते, काकू तुम्ही तरी काहीतरी सांगा की. मग कमळीची आईसुद्धा कमळीला जायला लावते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.